जेवढे दरवाजाच्या बाहेर उभे असतात किमान त्यांना हवा येत असते. आतमध्ये जो उभा राहतो ना त्याला विचारा त्याची परिस्थिती काय असते पुढच्या 1 तासभर. सो ही अशक्य गोष्ट आहे. काल त्यांनी दिलेलं फक्त ते आपल्याला एक लाडू आहे, त्याच्या व्यतिरिक्त काही नाही. एसी लोक 238 आणणार असं सांगितलं गेलेलं आहे. चालवणार कुठे? आणि त्याचा खर्च देखील खूप आहे. तिकिटांचा परवडत नाही, त्यामुळे लोक जात नाही. मला सांगा 280 आत्ता प्रत्येक 3 मिनिटाला एक ट्रेन येते, 2 मिनिटाला एक ट्रेन येते, बरोबर आहे. तरीही आपल्याकडे हालत खराब आहे. 280 रेल्वेने एसी ट्रेन आणून चालवणार कुठे तुम्ही? तुमच्याकडे टायमिंग आहे का? शेड्यूलमध्ये टायमिंग देवायला जागा आहे का? कारण प्रत्येक 2 मिनिटांनी तुमची ट्रेन आहे. हे खोटी आश्वासन आहे आणि ही पूर्ण होऊ शकणार नाहीत. आणि जर तुम्ही एसी आणणार असाल तर तुम्हाला नॉर्मल रेट ठेवावं लागेल. कारण बदलापूरवरून जो प्रवासी विटीला जातो, CSTला जातो, तो त्याला 17-18 हजार रुपये पगार आहे. तुम्ही एसी ट्रेन आणून करणार काय या सगळ्यामध्ये? माझं असं मत आहे की याला उत्तम सुविधा विविध मार्गाने देता येतील, त्या द्या. भार कमी करा, स्टेशनची संख्या वाढवा. 2 मोठे लांब लचक दूर असलेल्या स्टेशनच्या मध्ये एक नवीन स्टेशन येऊ द्या. 15 डब्याच्या ट्रेन आल्याने अनेक लोकांच्या अडचणी दूर होतील. जो प्लॅटफॉर्मवर होणारी गर्दी आहे ती कमी होईल. कारण अडचण अशी होती, एखादी जर मेल गेली तर हे लोक सगळे लोकल बाजूला सारून टाकतात. आणि त्या दरम्यान एका ट्रेनला येणारी लोक, दुसऱ्या ट्रेनला येणारी लोक, तिसऱ्या ट्रेनला येणारी लोक यांची संख्या सतत वाढत जाते. मग मेलसाठी एक वेगळी लाईन आहे का? तिचा वापर तुम्ही करणार आहात का? मग मेलसाठी वेगळी लाईन असताना तुम्ही त्यांना इकडनं का पाठवता? लोकलच्या लाईन्सवरनं का पाठवता? 1, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर, 5 नंबरनी का पाठवताय? 6, 7, 8 नंबर तुम्ही नवीन आणला आहे ना, त्याच लाईनला त्यांना ठेवा ना. सो या गोष्टी होत नसल्यामुळे हा भार वाढतो आहे. आपल्याकडे त्याचं जे प्लॅनिंग हवं आहे ते नाही आहे. आता तुम्ही जर पाहाल तर मुंबईचा जो कर्व आहे तो आम्ही अनेक दिवसापासून आमची लोकं सांगतात, त्याच्यावर काम झालं नाही. पण तुम्ही दुसरीकडे काश्मीरला ते काम करून दाखवलं ना. सो काश्मीरसारखी जर गोष्ट तुम्ही करू शकता तर ही तर फार सोपी गोष्ट होती. करायला दानत हवी आणि इच्छाशक्ती हवी. ती इच्छाशक्ती मुंबईच्या अधिकाऱ्यांमध्ये नाही आहे. म्हणून मुंबईला वेगळा मुंबईचा रेल्वे बोर्ड हवा आहे. ते झालं तर बऱ्याचशा प्रॉब्लेमच्या सोल्युशन इथल्या इथे आपल्याला शोधता येईल. 1,20,000 कोटी खर्च करून त्याऐवजी मुंबईकर सगळ्यात जास्त निधी, सगळ्यात जास्त पैसे हा रेल्वेला पुरवत असतो. मला वाटतं त्यातले थोडेतरी पैसे खर्च झाले असेल. मी तुम्हाला सांगतो, हा फक्त भारतीय जनता पक्षाचा अट्टास आहे, बरोबर आहे. गुजरातवरनं मुंबईला येणाऱ्या ट्रेनी कोण जाणार आहे? इथनं गुजरातला कोण जाणार आहेत? मुंबईकर जाणार आहेत का? गुजरात काही दळणवळणाचं साधन आहे का? माझं मत आहे ते 1.5 कोटी रुपये जो खर्च करतायत तोच जर आपल्या मुंबई रेल्वेवर केला असतात तर मला वाटतं की ही एशियातली 1 नंबरची रेल्वे झाली असती हो. पण फालतू खर्च करणं, गुजरातचं कनेक्टिव्हिटी वाढवणं एवढंच काम चालू आहे. याचा फायदा आम्हाला मुंबईकरांना बिलकुल नाही. सर, ऐरोली मार्गाचा देखील एक प्रस्ताव होता जो अनेक वर्ष अजून रखडलेला आहे. तर कदाचित तो जर प्रस्ताव डोंबिवलीहून झाला तर कदाचित ठाण्याची गर्दी कमी होईल आणि गर्दी स्प्लिट होईल असं वाटतं. मला असं वाटतं की सगळ्यात मेजर जी गर्दी आहे ती ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा, बदलापूर, अंबरनाथ या पट्ट्यामध्ये प्रचंड मेजर. या लाईनला काही नवीन करता आलं तर ती गर्दी स्प्लिट होऊ शकते. तुम्हाला इथले मधले स्टेशन्स वाढवावे लागतात. तुम्ही लोकांना बाहेर बिल्डिंग बांधायचे परवानग्या देताय, सगळं करताय, त्याचं करणार काय? ट्रान्सपोर्ट व्यवस्था कुठे आहे? रेल्वेनी लोक का प्रवास करतात? कारण जर तुम्ही डोंबिवलीवरनं निघालात तर ठाण्याला पोचायला 20 मिनटं लागतात आणि रस्त्याने 2 तास लागतात. तुम्हाला सगळ्या बाजूने ती व्यवस्था करावी लागेल. ट्रान्सपोर्ट व्यवस्था पण व्यवस्थित करावी लागेल. बसेसची संख्या वाढवावी लागेल. चांगल्या दर्जाच्या बसेस आणाव्या लागतील. TMTच्या बसेस चांगल्या दर्जाच्या असल्या पाहिजेत. रस्ते चांगल्या दर्जाचे असले पाहिजेत. तरच हा भार कमी होईल. तुम्हाला दोन्ही बाजूने त्यावर काम करावं लागेल. 2004 पासून समांतर त्याचा भार कमी करण्यासाठी नवीन स्थानक तयार केलं. अनेक वर्षांपासून प्रस्तावित आहे. काम मात्र किती दिसत नाही. काय वाटतं, श्रेयवाद सुरू आहे किंवा फक्त नाही? टेंडर ठरलेला नाही आहे कोण घेणार. हा सगळा लफडा आहे ना, हा टेंडरचा आहे. त्यावेळेला जर तो प्रस्ताव आला असेल तर त्यावेळेला जर तो 10,000 कोटीचा प्रस्ताव असेल तो आता पुढच्या 5 वर्षामध्ये 15,000 कोटीचा झाला असेल. पैसे वाढवण्याचं काम चालू आहे, बाकी काही नाही आहे. यांना काही लोकांची घेणं देणं नाही, कारण यांची मुलं काही रेल्वेनी प्रवास करत नाहीत, त्यांच्या घरातला कोण रेल्वेनी प्रवास करत नाही. त्यामुळे त्यांना कळत नाही आहे की ते लोकांच्यावर काय बितते रेल्वेनी प्रवास करणाऱ्यांना. मी काल त्या मुलांना भेटलो, जे पडले त्यातल्या एका मुलाला भेटलो. तो बोलतो आम्ही 3 दिवस जर लेट गेलो ना तर आम्हाला एक सुट्टी पडते आणि आम्ही एका ट्रेन असं पकडूया की ह्या ट्रेनला गर्दी आहे म्हणून ती रेल्वे सोडली
तरी पुढच्या येणाऱ्या ट्रेनला गर्दी नाही हे कोण कसं ठरणार? ती त्याच्यापेक्षा जास्त भरून आलेली असते. त्यामुळे आम्हाला कुठल्याही मार्गाने प्रवास करावाच लागतो. एखादी घटना अशी घडते की मग एखाद्याचं नशीब खराब असतो, तो पडतो ट्रेनमधून. म्हणजे त्यांचं सगळं गेम आता नशिबावर आहे. म्हणून मी मगाशी म्हटलं की आत्ता जाताना फक्त सिंगल तिकीट काढून जायची का आणि येताना परत येऊ याची खात्री नाही आहे लोकांना. त्यामुळे रेल्वेने आता सिंगल तिकीट द्यायला सुरू केली पाहिजे. सिग्नल बंद झालं होतं. मला वाटतं की टेक्नॉलॉजी एवढ्या मोठ्या प्रमाणात सुधारली आहे, त्याच्यानंतरही जर आपली मुंबई रेल्वे सुधारत नसेल तर करायचं काय आम्ही? हे अशा तर मुंबईसाठी स्वतंत्र रेल्वे बोर्ड हवा अशी मागणी अविनाश जाधव यांनी केलेली आहे.